तर हाय फ्रेंड्स, तर नवीन ब्लॉग मध्ये परत एक वेळेस स्वागत आहे फ्रेंड्स. तर आपल्याला जायचंय आता बाहेर. एक रिसेप्शन पार्टी आहे जवळच्या व्यक्तींची. तर तिकडे आपण जातोय, तिकडचं आपल्याला आमंत्रण आहे. आता मी कन्फ्युज आहे की मी काय वेअर करू, ड्रेस वेअर करू की साडी वेअर करू, मला कळत नाहीये. पण दीदी बोलते की ती साडी नेसते, तर मग मी पण साडीच नेसते. पण कन्फ्युज एवढी आहे ना की काही कळतच नाहीये. साड्या भरपूर आहेत, भरपूर साड्या. मला दीदीने सांगितलं, ही आयडिया मला दीदीने दिली की ही नेस म्हणून, ही वेअर कर असं. पण ब्लाऊज यायला पाहिजे, कारण की वेट आपलं गेन झालेलं आहे भरपूर. ब्लाऊजचाच प्रॉब्लेम आहे. करून बघते. आणि आपल्याला आहे ना, आधी आम्हाला माहिती पडलं की 7:30ला घरातनं निघायचंय, आणि आता दाजींचा फोन येतोय की आपल्याला 6:15ला घर सोडायचंय. आणि आता वाजले 5:30, म्हणजे 5:35 झालेत. म्हणजे मला साडीला ऑलरेडी उशीर लागतो, खूप वेळ लागतो मला तयारी करायला. आणि आता साडीवर अर्ध्या तासात तयारी करून खाली उतरणं, बघूया पॉसिबल होतं का. चला, तुम्ही बघत राहा, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. पण ट्राय करू पटापट तयारी करायचं. तर परकर कुठे असेल याचा, परकर सापडणार नाही, सगळी घाई घाईच. फ्रेंड्स, मला त्याचा परकर सापडत नाहीये. तर आता मी ही साडी नेसायचा विचार करते. थोडी बघूया, याचं तरी ब्लाऊज व्हायला. तर फ्रेंड्स, साडी नेसून झाली आपलीवाली. दिगभर पसारा केलाय आणि साडी नेसली. अजून तयारी बाकी, पटकन तयारी करायची. साडी नेसण्यातच 15 मिनिटं गेले, पटकन 5 मिनिटात तयारी करायची आणि निघायचंय. तर ही साडी नेसली मी, ती नेसली नाही, कारण की ती साडी नेसायला परकर नाही माझं मॅचिंग सापडत. आणि ही साडी माझी साखरपुड्याची साडी, तर मी ही वेअर केली. आहे की नाही माझा नवरा सुंदर? कोण सुंदर आहे, मी की माझा नवरा? मी नाही सुंदर. कस का नवरी करून घेतली मग मला, जर मी सुंदर नाही तर? तेच सुंदर नसते तर मला बायको थोडी केलं असतं. कधी मग मुळे केलंय जास्त चालतं म्हणून. मला दिमाग जरा जास्त चालतो म्हणून मला बायको केलंय. म्हणजे मान्य आहे तुम्हाला, माझं डोकं चालतं असं. चांगलं आहे का वाईट आहे एवढं चालणं? आता कसं छान वाटते ना, हे बघा कसं छान दिसते. बघा, मी नेल पेंट पण लावून घेतली माझी वाली छान. म्हणजे वेळच नव्हता, पण तेवढ्या वेळात मी फास्ट तयारी पण केली आणि स्वतःला जे करून घ्यायचं होतं ते पण करून घेतलंय. कारण की दीदीने ते अजून आलेले नाही, दीदीने त्यांचा फोन नाहीये. तयारी माझी ही 6:15 पर्यंत डन झाली. फर्स्ट टाइम एवढं फास्ट साडी वेअर केली आणि तयारी केली. तयारी माझी साधी सिंपल आहे, बघू शकता तुम्ही, नॉर्मल आहे. जास्त तयारी करत नाही मी, नसो किंवा रेग्युलर घरात असणं. तर नॉर्मली कशी वाटते, कशी दिसते मला नक्की सांगा. चला, दीदीचा फोन येतोय बघा. आता वॉच घालते पटकन आणि निघते. राव, चला, दाजींनी त्यांचा फोन येतोय, चला पटकन पटकन. तुम्ही बघू शकतात कसं काम केलंय मी. आणि आता वेळ नाही, पटकन निघायचंय. बाहेरचा लाईट तुम्ही चालू केला मला. चलो जल्दी. हे बघा, म्हणजे मी एवढी मेहनत केली, शूट करते मी. म्हणजे मी किती 5:30 वाजेला तयारी लागली, 6:15 वाजेपर्यंत तयारी केली. म्हणजे तुम्ही असं का करतात सगळे माणसं, मला काही कळतच नाही. बायकांना पूर्ण तयार होऊ देतात, सगळे माणसांचंच आहे. आणि मग तयारी करतात बायका, सॉरी माणसं. बायकांची तयारी झाल्यावर सराव गेले खाली, त्यांना गाडी काढायला लावली, दरवाजा वगैरे लावला. उशीर झालेला आहे, ट्रेन भेटायला पाहिजे, कारण की आपल्याला पुढे कारण की आपल्याला पुढे ट्रेनने प्रवास करायचा आहे.
लिफ्ट पण येत नाही अशा टायमाला, लिफ्ट पण येत नाही. मी पूर्ण केस वाढून घेतलेत कारण की उडतात ते. फ्रेंड्स, तर गाडी लावली आम्ही, अर्धा पाऊण तास डायरेक्ट ट्रॅफिकमध्ये अडकलो. आमची 7 वाजेची जी ट्रेन होती ना ती मिस झालेली आहे आणि हे 6:45 वाजेपासून वाट बघत उभे आमचीवाली. ट्रॅफिकमध्ये अडकलो होतं. अजून सुद्धा माझा श्वास फुलतोय घाईघाईत. 7 वाजेची ट्रेन आमची मिस झाली. आम्हाला जायचं बदलापूरला रिसेप्शनसाठी. आता बघू कुठली भेटते. ए चिकू, खतरनाक फॉर्म आहे बाबा तुझा तो. कुठे चालला तू? तू कुठे चालला? बाहेर बघा ना, तो मोबाईल बघू दे तुझा. हो बापरे, खतरनाक काम चालू आहे. फ्रेंड्स, किती खतरनाक गर्दी बघा. रविवार आहे आज, अजून इतर दुसरा कोणताच दिवस पण नाही आहे. हे मॅचिंग झाले तुम्ही दोघं. दिगो, आम्ही आणि चिकूच नाहीये. आमची एक रेल्वे गेलेली आहे आणि दुसऱ्या रेल्वे आमच्या आता 7:30 वाजेला आहे. तिची वाट बघतोय आम्ही आता. ह्या प्लॅटफॉर्मला लागते की ह्या प्लॅटफॉर्मला लागते. माझा नको काढू, पप्पांचा काढ. पप्पांचा काढ. पप्पांचा काढ. पप्पांचा काढ. पप्पांचा काढ. मतलब धरून ठेवा त्याला. स्टेशन पासून थोडं जवळ होतं म्हणून पायीच येऊन गेलो. हे बघा, इकडे स्वराजला आहे रिसेप्शन. गुलाब घ्यायचं, काय घ्यायचं? तुला एकटं सोडलं? असं पण चालू ना. लिफ्ट मधून निघाल्यावर डायरेक्ट एंट्री. हे बघा, सुंदर छान डेकोरेशन केलंय. कोणते काका आहे? काकांचं नाव काय? आणि एकूण काय बोलतो बस मजा नाही. आम्ही नवरीची वाट बघतोय. हे बघ, सगळे लोक तयार आहेत. एंट्रीसाठी सगळे लोक तयार आहेत आणि आम्ही पण तयार आहेत एंट्रीसाठी.
फोटो वगैरे काढतो आणि काय करतोय बाळा तू? काय बेटा? केक केक एवढं मला दे ना चिकू दादा. आईला देतो. इथं तर जोरदार तयारी चालू आहे बाबा. डायरेक्ट ते चिकू हुशार दे, आईला दे, थोडंसं दे, ते आईला हुशार दे, कॅमेरामध्ये दे. ते मला मला चिकू मला आईला दे, आईला पप्पांना तरी दे. दे, आईला दे. दे ना मला दे ना. संपला 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 आहे ना. दे ना बाबू दे ना. दे ना बाबू. ते जोरदार मेहनत चालू आहे केक कटिंग साठी आणि अर्धे फोटोग्राफर तिथे लागले. छान आहे केक. Don't move. Yeah, relax. Perfect. Bye. Yeah, that's right. Okay, bye. हॅलो कॉंग्रॅच्युलेशन. फक्त 30 सेकंदाच्या कॉंग्रॅच्युलेशनसाठी मला अर्धा तास उभं राहावं लागलं तिकडे. हे मला पण द्या जेवण. मी घेते माझं. किती जीव लावणारा नवरा भेटलो. हे नवरदेव आहेत आता. कुठचा हॉल बुक करणार आहे? कोणता हॉल बुक करणार आहे? इथंच येऊ ना. डोंबिवली चालू आहे का बघ ना. झालंय बघून झालंय. अरे बापरे. हॉल भेटून पब्लिक व्हायचं नाही त्या. हे चोर तू काय चोरतोय? हे दे वापस दे. फ्रेंड्स तर आता आपण आलेलो होतो इथे रिसेप्शनला आणि तो कार्यक्रम डन झालेला आहे. सर पण आहेत आपल्यासोबत, काकू पण आहेत आणि तिकडे दाजी वगैरे. ते तिकडे जे आहेत ना ते ऑफिसचे स्टाफ आहेत. कोण आहेत ते? कदम साहेब आहेत. त्यांना काही पहिली निवडच भेटली मी त्यांना. आता छान वाटलं सगळ्यांना भेटून. हा निरंजन दादा आणि रेश्माताई होते ना, त्यांचा रिसेप्शनचा कार्यक्रम होता तो मस्त पार पडलाय. छान. हे बघा दाजी येत नाही कॅमेरा समोर आणि बोलतात मला घेत नाही स्किप करते म्हणून. चिकूने पण खूप मस्ती केली. हा चिकू हाय कर चिकू. हॅलो गाईस. चला तर मग आता ब्लॉग एंड करते मी. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. बंद कर.